मनमुराद आनंद घेतला आणि पुन्हा एकदा तानाजीभाऊ सावंतच या विधानसभेचे आमदार आहेत हे फिक्स झालं. सावंत साहेबांनी गावागावामध्ये रोड केलं भारी आणि भाऊसाहेब पाटलाचं नाव घेते रामकृष्ण हरी. क्या बात आहे. अरे वा. सावंत साहेबांनी गावागावामध्ये रोड केलं भारी आणि भाऊसाहेब पाटलाचं नाव घेते रामकृष्ण हरी. क्या बात आहे. अरे वा. टीव्हीवर. अच्छा, मग आता काय आज तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे कार्यक्रम जे आहे तुम्ही आता बघायला चालला आतमध्ये. होम मिनिस्टर याच्या अगोदर पाहिला कधी कार्यक्रम? नाही. कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांना काय म्हणत होता तुम्ही आता? तिला उखाणा घ्यायचाय. होय. शिवरायांचे पायी काम मी भगवे आमचे रक्त अंकुशरावाचं नाव घेते मी तानाजीराव सावंत साहेबाची भक्त. काय छान. आता बघू आत गेल्यावर काय वाटतं. इच्छा आहे का स्टेजवर जायची? हो काय नाही आपण इच्छा असते सगळ्यांची. आता कार्यक्रम आहे म्हणल्यावर काय वाटतं बरं आता आपला पाहिलेला आता प्रत्यक्ष पाहणार आहेत, काय वाटतं बरं? छान वाटतंय प्रत्यक्ष कार्यक्रम. येते का तुम्हाला म्हणायला? आता वर गेल्यावर म्हणणार तुम्ही? खतरनाक दिसतात बाबा या तर म्हणणार आहे. बोलवलं तर जाणार आहे स्टेजवर. काचाच्या गिलासात चिकचिक दही जयराम साळवेच्या अंगठीवर माझी सई. क्या बात आहे. अरे तिरंगी झेंड्याला फुलाचा रस्ता रमेश देडगेंचं नाव घेते 12:30 वाजता. आम्हाला तर छान वाटतंय. आता आणखीन आतमध्ये जायचंय. आता बघितल्यावर तर कसं वाटतं. जाणार आहे का? त्याच्या अगोदर कधी बघितलं नाही. नाही. तुम्ही आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. सतत वेगळे विषय मी तुम्हाला घेऊन दररोज एक वेगळ्या विषयाकडे घेऊन जात असतो. मी आता परांडा शहरात आहे आणि इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथं या हॉलमध्ये आता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर फेम क्रांती नाना मळेगावकर यांचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. इथं कार्यक्रमाला खच्च भरलेला आहे. आधी आतमध्ये जो हॉल आहे हो हॉल गच्च भरलेला आहे. मग इथं काही महिला आलेल्या आहेत. कुठून आले तुम्ही? आजी कुठं चालला? काय आहे आम्हाला काय काय कार्यक्रम आहे मध्ये? काय पैठणी खेळायचं खेळ पैठणीचं. काय नाव आहे तुमचं? कांचन जयवंत. त्याच्यापूर्वी बघितला होता कधी कार्यक्रम? नाही पहिल्यांदाच. आता पहिल्यांदा चाललेत. काय सांगाल बरं कार्यक्रम होतोय परांड्यामध्ये? छान वाटतंय. कोणी आयोजित केले का माहिती आहे? हो सावंत साहेबांनी केलं. सावंत साहेबांनी केलं. याच्यापूर्वी महिलांसाठी काय कार्यक्रम झाले इथं? नाही असे काही नाही झालेले. बरं होय. कुठं चालले? काय कार्यक्रमामध्ये? बोला काय कार्यक्रमामध्ये? कार्यक्रम काय आतमध्ये? पैठणी खेळाचा पैठणीचा कोणाचा कार्यक्रम आहे? कोणी आयोजित केलंय? सावंत सरांनी. बरं काय वाटतं बरं आता महिलांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे इथं? चांगलं वाटतंय. नवीन काहीतरी महिलांना बी भेटतंय काहीतरी बघायला हे करायला. होय. तुमचं काय नाव आहे? मंजुषा गरदाडे. बरं काय आता खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे इथं आतमध्ये? क्रांती नाना मळेगावकर हे कधी अगोदर तुम्ही परांड्यामध्ये पाहिलं का त्यांना? नाही पाहिलं. आज पाहताय तुम्ही? हा कसा काय वाटतंय आनंद घ्यायला? छान वाटतं. बघा इथं महिला आतमध्ये जातात. कार्यक्रमापूर्वी महिला काय म्हणतात आणि कार्यक्रमानंतर काय म्हणतात. कार्यक्रम झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला महिलांच्या काही प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र आता कार्यक्रम सुरू होणार आहे. इकडे पण काय मंडळी उभारलेली आहे. बघूया आपण. काय नाव आहे तुमचं? सारिका अंधारे. बरं आता कार्यक्रम होणार आहे आतमध्ये. याच्यापूर्वी कधी कार्यक्रम बघितला तुम्ही? कोणी आयोजित केलं हे माननीय धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून महिलांना म्हणजे महिला प्रत्येक वेळी संसारात रुपटलेली असते त्यावेळेस एक दिवस त्यांना एन्जॉय करण्यासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रमासाठी आम्ही सगळ्या महिला परांडा तालुका परांडा भूमवाशी तालुक्यामधून इथं उपस्थित राहिलो आहे. आज आमच्या म्हणजे आम्हाला असा आनंद होतो की आता ना भूतो ना भविष्य असा कार्यक्रम झाला आहे. आज महिलांना मान सन्मान देऊन खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इतका महिलांची उपस्थिती बी भरपूर प्रमाणात आहे. महिलांना एक दिवस म्हणजे आपल्या स्वतःसाठी जीवन जगता येणार आहे. अच्छा हो काय सांगाल? कार्यक्रम बघणार आहेत आता? हो. काय नाव आहे तुमचं? गंगा संतोष सातपुते. बरं आता ह्याच्या अगोदर कधी कार्यक्रम पाहिला का तुम्ही क्रांती नाना मळेगावकरचा? नाही बघितला होता ना भूममध्ये एक वेळेस साहेबांना कार्यक्रम ठेवता तिथं पण गेलते. आता जागा नाही बसायला. कुठे बसणार होता मध्ये? आम्ही बाहेर बसून इथून बसून पायरीवर उभं राहून बघू. होय. हा गच्च भरलंय मध्ये सगळं. असू दे की उभं राहून आम्हाला उभं सुद्धा राहून अशी बघायची अचूकता आहे आमच्या मनातून. कोणी आयोजन केले पण हे? ही सावंत साहेबांनी. तुम्ही काय करता? पक्षाचे कार्यकर्ते आहेत का? हो कोण आहेत? शहर प्रमुख. बरं काय कुठं चाललंय मध्ये? काय मध्ये? हसू नका बोला. काय मध्ये कार्यक्रम आहे? कार्यक्रम कोणाचा आहे? सावंत साहेबाचा. बरं कोणी आयोजित केलंय काय माहिती आहे तुम्हाला? हा काय कोणाचा कार्यक्रम आहे नेमकं? काय मिळणार आता ते बक्षीस काय ठेवलंय काय? फ्रीज परत मशीन गिरण परत मिशन आहे. आजी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आजीला माहिती आहे. कसं आहे मध्ये? फ्रीज मिशन आणि गिरण. तुम्ही जाणार आहो का स्टेजवर? आज जाणार आहे. स्टेजवर जाणार आहो का? होय काय बक्षीस आणायचं आज? काय मिळेल ती मिळेल. काय मिळेल ती मिळेल. नाव घ्यायला येतं का तुम्हाला? तिथं नाव घ्यायला लावते बघावर. येणार का?
इथं आजी आलेले आहेत, बघूया आपण. हो, काय सांगाल बरं तुम्ही महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहात, इथं कार्यक्रमाचं आयोजन केले, काय वाटतं बरं? वाटतंय म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व या जिल्ह्याचे कार्यक्षम विकासरत्न क्रांतिकारी आमदार नामदार तानाजीराव सावंत साहेबाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून तर महिलांना रोजगार देण्याचं काम चालूच आहे, परंतु कुठंतरी पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना देखील मान सन्मान मिळाला पाहिजे, तिलाही समाजात उंच मानाने वागता आलं पाहिजे आणि तिच्या कलागुणांना देखील कुठंतरी वाव मिळावा, तिच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात काही आनंदाचे क्षण तिलाही स्वतः सगळ्या मैत्रिणींसोबत करता यावेत, व्यक्त करता यावेत, यासाठी क्रांती राणा हे व्यक्ती केवळ फक्त आम्ही यूट्यूबवर आणि मोबाईलवर आजपर्यंत माझ्या माता भगिनी बघत आल्या, त्या व्यक्तींना त्यांना समोर त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचा, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचा खेळ खेळायला शिकवतात, ते स्वतः त्यात उतरवून तो आनंद घेण्याची संधी नामदार तानाजीराव सावंत साहेबाच्या माध्यमातून मतदारसंघाला प्राप्त झालेले आहे आणि खूप तुम्ही पाहत आहात खूप प्रचंड असा प्रतिसाद माता भगिनीतून आणि प्रचंड असा उत्साह. सणावाराचा दिवस तोंडावर असताना, दसरा तोंडावर आलेला असताना, पावसाचं वातावरण असताना देखील या माळरानावर आपण बघत आहात हजारोंच्या संख्येनं सावंत साहेबावर प्रेम, सावंत कुटुंबावर प्रेम आणि निष्ठा असणाऱ्या सर्व माता भगिनी आज इतक्या सकाळी मध्ये आता कुठं बसणार आहोत? जागा नाही, आम्ही व्यवस्था करू, आम्ही पायरीवर उभा राहू आणि उन्हात उभा राहू. काय म्हणले तुम्ही? आम्हाला पण असं बोलायला वाटतंच की आम्ही बोला की मग किती बोला. हा, आम्ही खेडेगावातून आलो, आम्हाला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आवडायचा पण आमच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं आता ना. स्टेजवर संधी आहे का तुम्हाला? हो, आम्हाला दिल्यावर देऊन जाऊ ना आम्ही स्टेजवर. आमच्या मनात तिथं नाव घ्यायला होते वर गेल्यावर. हा, आम्ही घेऊ ना नाव घ्या बरं. इथं लगेच. हा. सावंत साहेबांनी गावागावामध्ये रोड केलं भारी आणि भाऊसाहेब पाटलाचं नाव घेते रामकृष्ण हरी. क्या बात आहे. अरे वा. महिला चांगल्या परफेक्ट होऊन आलेल्या आहेत आतमध्ये, परफेक्ट होऊन आलेत महिला. काय सांगाल बरं, काय कार्यक्रम आहे आतमध्ये? आज खेळ पैठणीचा बरं. सावंत साहेबांनी आयोजित केलेला आहे, त्यासाठी आलेलो आहोत. होय, कुठून आले? आम्ही परंड्यातून. काय नाव काय तुमचं? सारिका विटकर. काय कार्यक्रमामध्ये आतमध्ये? खेळ पैठणीचा. बरं. बघा इथं महिला आलेल्या आहेत, काही बघू इकडे पण आलेत काय महिला, बघूया कुठून आले, काय नाव आहे तुमचं? ताई थोरात. कुठे चालला होता इकडं? ह्याला कार्यक्रमाला काय काय नाव आहे तुमचं? किरण वाघमारे. आता तुम्ही इथं कार्यक्रम बघायला चाललात, क्रांती नाना मळेगावकरचा कार्यक्रम आहे, याच्यापूर्वी कधी बघितला कार्यक्रम तुम्ही? इंस्टावर आणि टीव्हीवर. अच्छा, मग आता काय आज तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे? कोणी आयोजन केलंय? कोणी केलं आयोजन? काय हे नाही माहिती. सावंत साहेबांनी केलं वाटतं ना. हा हा, त्यांनीच केलंय. होय. आम्ही बघायला आलो. मालन शिंदे काय? कार्यक्रम हा इथं सावंतचा म्हणून आलोय. होय आजी, काय कार्यक्रम आहे मध्ये? काय काय सांगाल बरं, कार्यक्रम जे आहे तुम्ही आता बघायला चालला आतमध्ये, होम मिनिस्टर याच्या अगोदर पाहिला कधी कार्यक्रम? नाही. नाही. बघा इथं महिला ज्या आहेत, मी तुम्हाला महिला आतमध्ये चालल्यात कार्यक्रम बघायला. इथं तर हॉल तर गच भरला आहे, आता फुल या ठिकाणी गर्दी झालेली आहे. परांडा शहरामध्ये क्रांती नाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचं उद्या याच शहरामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सभा पण होणार आहे. कार्यक्रमाला सुरुवातीला महिला काय म्हणतात जाताना आणि कार्यक्रम सुटल्यानंतर महिलाच्या काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूवर्स 2,82,00,000 व्ह्यूवर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढे बघूया आपण. या ठिकाणी काय महिला पण आली आहेत आणखी. काय म्हणले तुम्ही? बोला, तुम्ही बोला. माझं नाव अंजुम पठाण, मी भूमवरून आलेले. इकडे काय दाखवा लागला, या इकडे या. हां बोला, काय म्हणणार? माझं नाव अंजुम पठाण, मी भूमवरून आलेले. इथं नामदार तानाजीराव सावंत यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यासाठी मी आलेले आहे आणि पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांना काय म्हणत होता तुम्ही? आता तिला उखाणा घ्यायचा आहे. होय. हा, तुम्हाला? मला नाही येत. घ्या की तसा आहे तसा. घ्या घ्या, मध्ये बी घ्यायचंच आहे आता. घ्या. नाही, खरंच सर मला येत नाहीये. येत नाही? नाही. मला त्यांचा बघून तर शिका की. हा, मग तिने म्हटल्यानंतर मी घेते. तुमच्यातला घे ना, तुमच्या आहे ह्याच्यात. तसं दाखवा आपण. बघा कसा. बोला. शिवरायांचे पायी काम मी, भगवे आमचे रक्त, अंकुशरावाचं नाव घेते मी, तानाजीराव सावंत साहेबाची भक्त. क्या बात आहे. अरे वा. बघा कसं नाव घेतलं का नाही? हो, कुठे चालले? कुठे चाललो? काय नाव आहे तुमचं? सोनम शहाजी दाभाडे. आता इथं कार्यक्रम होणार आहे क्रांती नाना मळेगावकरचा. कधी पाहिला याच्या अगोदर तुम्ही प्रत्यक्षात? नाही पाहिलं. आज त्याचा आनंद घ्यायला मिळणार आहे तुम्हाला. हो. काय सांगाल बरं? काय छान. आता बघू आत गेल्यावर काय वाटतंय. छानच वाटतंय. बघितल्याच्या नंतर जाणार का स्टेजवर? जाऊ की. इंटरव्ह्यू आले तर तुम्ही जाणार आहेत? काय सांगाल बरं, काय नाव आहे तुमचं? नीलम विलास सोनवणे. इच्छा आहे का स्टेजवर जायची?
काय नाही आपण इच्छा असते सगळ्यांची आता कार्यक्रम आहे म्हणल्यावर. काय वाटतं बरं आता प्रथम कार्यक्रम बघताय आपण, याच्या अगोदर बघितलं का? याच्या अगोदर नाही बघितला पण आता फर्स्ट टाइम आहे. बघू आतमध्ये गेल्यावर समजेलच काय काय होतंय काय काय नाही. बघूया आणखीन महिलाला. कुठं झाली ताई? काय नाव आहे तुमचं? मीरा गंभीरे. बरं, आता आतमध्ये कार्यक्रम बघायला चाललात तुम्ही, प्रथम बघताय कार्यक्रम. हो. काय वाटतं बरं, स्टेजवर जाणार आहेत तुम्ही आतमध्ये? सध्या नाही आणखीन तर. काय सांगाल, कार्यक्रम तुम्ही ह्याच्या पूर्वी कधी बघितला तो? नाही, टी व्हीवरच आपला पाहिलेला. मग आता प्रत्यक्ष पाहणार आहेत, काय वाटतं बरं? छान वाटतंय, प्रत्यक्ष कार्यक्रम पाहण्यासाठीच आम्ही आलो इथे. होय होय आजी, तिथं स्टेजवर जावं लागतं वरी. जायचंय की जाणार बा? जाऊ नाव घ्यायला लावते वरी गेल्यावर. होय होय आजी, जाऊ की. जाणार का स्टेजवर? जाऊ. कशाला? गाणं म्हणू. गाणं म्हणायला येते का तुम्हाला? येतंय. महिला खतरनाक असतात बरं का. काय कार्यक्रम असलं तर बोलवलं तर जाऊ. कशाचं गाणं म्हणणार आहे ती आता? कुठलं काय बोलवलं स्टेजवर तर जाऊ आम्ही. हा? मोदीच्या नावावर शिंदेच्या नावावर गाणं म्हणायचं आपलं दोन. येते का तुम्हाला म्हणायला? आता वर गेल्यावर म्हणणार तुम्ही? म्हणू की. खतरनाक दिसतात बाबा या तर. होय, काय सांगाल बरं? लय हसायला लागला तुम्ही, आजी खतरनाक आहेत. काय वाटतं बरं कार्यक्रम, आता तुम्ही मध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे? बोलवलं तर जाणार आहे स्टेजवर. म्हणजे संगीत खुर्च्या ती का नाही तसलं काय. नाही तसलं काय नाही, नाव घ्यायचं ते आहे का? चाल. गाणं म्हणायचं. बरं बरं, नाव घेऊ. गाणं नाही, गाणं आजीला येतंय. घ्या बरं तुम्ही नाव. हा घ्या नाव. नाव येतंय, नावच घेईन मी. इथं वर नाव घ्यायला जाणार आहोत आता. हं, जाईन की. काय नाव घ्या की. आता लगेच होईल. घ्या, तुम्ही घ्या, जाऊ द्या त्यांचं, तुम्ही घ्या. काचाच्या गिलासात चिकचिक दही, जयराम साळवेच्या अंगठीवर माझी सई. क्या बात आहे, अरे वा. महिला परफेक्ट होऊन आलेले आहेत. नेमका आतमध्ये कार्यक्रम आहे आणि क्रांतीनाना मुळेगावकरचा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमामध्ये तिथं नाव घ्यायला लावतात, गाणे म्हणायला लावतात, वेगवेगळ्या प्रकारे ते महिलांचं मनोरंजन करतात. सिने अभिनेते आहेत. काय म्हणले तुम्ही? घ्या की, तिथं बी घ्यायचंय. तिरंगी झेंड्याला फुलाचा रस्ता, रमेश देडगेंचं नाव घेते 12:30 वाजता. अबो, अजून आता 1 वाजली, 12:30 वाजता. बरं, मला सांगा आता, कार्यक्रम कोणी आयोजन केलं माहिती आहे तुम्हाला? कोणी केलं? सावंत साहेबांनी. हं? सावंत साहेबांनीच बरं, केलं. काय सांगाल बरं, कसं वाटतंय सर्व? मी आता आम्हाला तर छान वाटतंय. आता आणखीन आतमध्ये जायचंय. आता बघितल्यावर तर कसं वाटतंय काय माहित आता. होय. होय, मोबाईल घेऊन उभारला तुम्ही. काय कसं आहे मध्ये आता? छान आहे. जाणार का मध्ये बघायला? हा, जाणार आहे की. त्याच्या अगोदर कधी बघितलं नाही. नाही? नाही. बघा, इथं महिला आलेल्या आहेत आणि क्रांतीनाना मळेगावकर यांचा इथं कार्यक्रम होणार आहे आतमध्ये, आणि त्या कार्यक्रमासाठी महिला जाताना काय म्हणाल्या, म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी तुम्हाला वेगवेगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात. आता कार्यक्रम संपल्यानंतर आतमधून ज्यावेळेस बाहेर महिला येणार आहेत आतून, त्यावेळेस मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे. विषय वेगळा, चर्चा वेगळ्या. आम्ही तुम्हाला कुठलेही विषय असो, गावखेड्यातले असो, शहरातले असो, सरळ थेट दाखवतोय. आता पुढं जाऊया, बघूया नेमकं आता कार्यक्रम संपल्यानंतर महिला काय म्हणतात, बघूया. आता इथं बघा, इथं साड्याचं वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे. इथं काही महिला पण आहेत, बघूया आपण नेमकं. इथं क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम पार पडला आहे. इकडे पैठणी घेऊन महिला बाहेर पडतात. काही महिलाच्या, आपण मोजक्या महिलाच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी. कार्यक्रम कसा वाटला, कार्यक्रमाच्या अगोदर महिला काय म्हणाल्या आणि कार्यक्रम कसा वाटला, आपण त्यांच्या बाहेर जाऊ थोडं आणि प्रतिक्रिया जाणून घेऊया. आता काय सांगाल, कार्यक्रम तुम्ही मध्ये पाहिला आता? आज पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला, त्यामुळे छान वाटलं. प्रत्यक्षात क्रांतीनानांना पाहिलं, त्यामुळे छान वाटलं. आणि मनापासून साहेबांचे आभार. कोणत्या साहेबांचे? तानाजीराव सावंत यांचे मनापासून आभार की त्यांनी सगळ्या महिलांना एकत्र करून हा आनंद दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. अच्छा, हो मावशी, बघितला का कार्यक्रम? काय वाटलं बरं? छान वाटला. काय नाव आहे तुमचं? चंदा मधुकर जमदाडे. हा? चंदाबाई मधुकर जमदाडे, बरं. राहणार परांडा. काय पहिल्यांदा बघितला कार्यक्रम? हा, पहिल्यांदा बघितलं. बघूया, कार्यक्रमातून आता महिला बाहेर पडतात आणि कार्यक्रम संपलेला आहे. आता महिलांना जे आहे साड्याचं वाटप करण्यात आलेल्या पैठणी जे आहेत तिथं महिला घेऊन आता बाहेर निघतात. आपण ग्राउंडच्या बाहेर जाऊया, तिथं महिला काय म्हणतात बघूया आपण. कार्यक्रम संपल्यानंतर महिलाचं काय मत आहे बघूया आपण. कुठून आले तुम्ही? काय वाटलं बरं, कार्यक्रम बघितला तुम्ही? काय नाही, चांगलं वाटलं. चांगला कार्यक्रम होता. हां, 1 मिनिट. हो, काय वाटलं मावशी, कार्यक्रम बघितला तुम्ही? छान वाटला, सगळं चांगलं आहे. होय. हा, कोणी आयोजन केलं होतं काय? तानाजी सावंत यांनी. बरं, मग असा कार्यक्रम व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे की. हां. किती होत्या महिलामध्ये? लय होते, 4-5 हजार असल्यासारखं होय. होतं. बघू इकडे पण काय महिला आल्या आहेत. काय सांगा, कुठून आले? हो, थांबा. काय घेतलं पिशवीमध्ये? तिकडे का जात आहे? बोला, काय नाव आहे तुमचं?
अर्चना राजू कोळगे. आता मध्ये कार्यक्रम बघितला तुम्ही, काय वाटलं बरं? छान वाटलं. ह्याच्या अगोदर कधी पाहिला होता? नाही. नाही. कुणी आयोजित केलं होतं माहिती? तानाजीराव सावंत. होय. काय काय वाटलं बरं? कार्यक्रम चांगला आहे. काय केलं होतं त्याच्यात? पैठणी साडी बघू, दाखवा बरं कशी आहे ती. साडी छान एकदम छान छान आहे कार्यक्रम. आता हे पैठणी घालून कुठे जायचं होत्या? मुख्यमंत्री साहेबांच्या सभेला जायचं. सभेला जाणार आहेत का? होय. काय वाटलं कार्यक्रम बघितला? एकदम छान वाटलं सर. मनसोक्त हसलो एवढं की आतापर्यंत त्यांना युट्यूबवरच पाहत होतं, पण आज प्रत्यक्षात तो योग आला पाहण्याचा. स्टेजवर गेलते का तुम्ही? स्टेजवर गेले होते का? स्टेजवर नाही गेलो सर, आमचं वय झालंय, वरती उभं राहू शकत नाही खूप वेळा, त्याच्यामुळे. काय सांगाल हो? काय घेतलं? बघितला कार्यक्रम? हो बघितलं. काय वाटलं बरं? छान वाटलं. कोणी ठेवलं होतं कार्यक्रम? तानाजीराव सावंत. बरं. याच्या अगोदर कधी झाला होता कार्यक्रम असा? नव्हता आता. नाही. मग आता पहिल्यांदा कार्यक्रम बघितला तुम्ही? हो बरं. कुठून आले तुम्ही? आम्ही कंडारी येऊन आले का? किती महिला होत्या? 5,000 होत्या. हं? 4-5 हजार होत्या. बघितला का कार्यक्रम? काय वाटलं एकदम बरं? मस्त मस्त. तानाजी साहेबांचा उत्तम त्यांना आशीर्वाद आमचा. कोणाला? तानाजी साहेबांना हं? आणि शिंदे साहेबांना सद्गुरू सांगा. होय. काय घेतलंय? साडी घेतली. आता कुठं जायचं साडी घालून? आता जायचं मतदान टाकाय. मतदान टाकायचं होय. काय वाटलं बरं? कार्यक्रम बघितला? चांगला वाटला. चांगला आनंद वाटला. कोण गेलं? स्टेजवर गेलं का नातेवाईक कोण? नाही तुम्ही? आम्ही नाही गेलो काय कुणी, आम्ही लांब माग होतो. लांब होता का? होय. काय वाटलं कार्यक्रम बघितला तुम्ही आता? कुठून आले तुम्ही? बरं. ह्याच्यापूर्वी कधी कार्यक्रम बघितला होता तुम्ही? पहिल्यांदाच बघितला. काय सांगाल ताई? काय म्हणता? काय नाही, छान वाटलं. तुम्ही गेलता का स्टेजवर? नाही, होय. लहान मुलं असल्यामुळे नाही. बरं. काय सांगाल? आतमध्ये आला तुम्ही, कार्यक्रम बघून आला तुम्ही, काय वाटतं बरं कार्यक्रम बघितला? छान झाला कार्यक्रम. कुठून आला तुम्ही? आम्ही कारखान्यावरून सोनारीच्या बरं. सावंत साहेबांच्या इथे, धनु साहेबांच्या सावंतच्या कोणी केलं आयोजन? आयोजन तानाजी सरांनी केलं. बरं. तानाजी सावंत साहेबांनी. हो. बघितला कार्यक्रम? काय वाटलं मग? छान वाटलं. त्याच्या अगोदर कुठं बघितला होता? नाही, पहिल्यांदाच बघितलं. होय. बघा, कार्यक्रम संपल्यानंतर महिला काय म्हणतात मी तुम्हाला सर्व या ठिकाणी पैठणी घेऊन बाहेर आलेले आहेत महिला. मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. परांडा शहरामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांचा इथं खास महिलांसाठी स्पेशल कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कार्यक्रम पार पडलेला आहे. आता कार्यक्रम संपलेला आहे. महिला बाहेर येतात इथं. कुठून आले हो? काय घेतलं? काय काय पैठणी आहे. कधी गेलतो? मध्ये गेलतो का नाही कार्यक्रम? काय वाटलं बरं? बघितला? लय भारी वाटली. लय. त्याच्या आधी कुठं बघितलं होता? हे आधी नाही कुठे बघितलं. बघितलं होतं पुण्यात. पिंपरीत बघितलं होता आणि त्याच्यानंतर आता इथं बघितलं. काय वाटलं बरं? भारी वाटलं, छान होय. वाटलं. मन मोकळं राहायला वेळ भेटले. एकदा पहिलं कोणी केलं होतं आयोजन? तानाजीराव सावंतने. होय. हो. कार्यक्रम बघितला का कार्यक्रम? बघितलं. काय वाटलं? छान वाटलं. हं? त्याच्या आधी कुठं बघितलं होता? नाही, पहिलीच वेळ आहे बघण्याची. हं? पहिलीच वेळ आहे बघण्याची. बरं. कोण नातेवाईक गेलते का ना स्टेजवर? हो. काय वाटलं तिथे कार्यक्रम बघितला? छान होता. छान वाटला. बघूया आणखी इकडे महिला पण आलेल्या आहेत काही. बघूया. आजी बघितला कार्यक्रम? चांगलं काय वाटलं बरं? चांगलं वाटलं. कोणी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं? धनाजी सावंतने. बरं. बरं. स्टेजवर तुम्हाला संधी नव्हती जायला. गेलते का स्टेजवर? नाही जायला स्टेजवर. स्टेजवर गेलते? नाही जायला. कुठं? ही साडी कुणी दिली आहे? महिलांनी दिली. बरं बरं बरं. बघूया आपण. काय सांगाल ताई? हो ताई, काय सांगाल? काय कार्यक्रम पाहिला तुम्ही आता? हा. वर गेलता का स्टेजवर? नाही, नाही जायला. बरं. काय वाटलं बरं कार्यक्रम बघून? छान वाटलं. छान वाटलं. होय. बघूया इथं महिला आतून बाहेर येतात. काय म्हणतात मी तुम्हाला महिलाच्या प्रतिक्रिया दाखवतोय. बघूया आपण पलीकडल्या साईडला जाऊ आणि त्या ठिकाणच्या महिला काय म्हणतात बघूया. चला. लय आनंद आहे आम्हाला गरीबाला. बरं. आमच्या इच्छा एवढंच आहे, पूर्ण झाला. गरीबाला पोटाला भेटला बस. बघूया. हाँ? लय शुभकामना है क्या बोले? गरीब की दुआ है, बोलिए चाची को बोलिए चलो। हम कब से खड़ रहे। कौन दिया ये? हाँ? सावन हाँ? सावन सावन ने दिया क्या? ये अभी बांट रहे हैं ना। हाँ. साड़ी लिया? साड़ी ली। हाँ? मैंने आधार कार्ड लेके भाग गई। अच्छा. बघा इथं महिला आलेल्या काय म्हणतात बघूया. आणखी पुढे जाऊ थोडं. नेमकं कार्यक्रम संपल्यानंतर महिलाच्या काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवतोय. आता तुम्ही कार्यक्रम बघून बाहेर आला. काय वाटलं बरं? खूप छान वाटलं सर. कोणी आयोजन केलं होतं? तानाजी सावंत. हो. आता काय घेतलंय? पैठणी. आता हे पैठणी घालून कुठे जायचं उद्या? उद्या हं? होम मिनिस्टर कार्यक्रम. हे साडी घालून कुठे जाणार आहोत? कार्यक्रम ऐकायला सभा कोणाची? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे साहेबाची. होय.
काय घेतलं? दोन घेतल्या तुम्ही? मस्त नाही त्या काय का सुना? दोन जगन गेली मोहर लेकर दोन का बक्षीस आणलं तुम्ही? काय बक्षीस नाही आणलं बाबा माझ वय होय, काय हसू नका. काय झालं? गेलता का मध्ये स्टेजवर गेलते का? नाही काय सांगाल बरं? कार्यक्रम बघितला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. कुठून आला हो तुम्ही? परंडा कुणी केलं होतं आयोजन कार्यक्रमाचं? तानाजीराव सावंत. राहुल डोके. राहुल केलं. बरं, बघूया आपण महिलाच्या प्रतिक्रिया दाखवतोय मी. कार्यक्रम संपल्यानंतर काय म्हणतात, कार्यक्रमाच्या पूर्वी काय म्हणलंय आणि कार्यक्रम झाल्यावर महिला काय म्हणतात बघूया आपण. सुरेखा रवींद्र देडगे, कुठून आला हो तुम्ही? चव्हाणवाडीहून खासापुरी. बरं, ह्याच्या आधी बघितला होता कार्यक्रम कुठं? त्याच्या आधी उस्मानाबाद मध्ये होय होय, बघितला कार्यक्रम टीव्हीवर बघितला होता आम्ही. टीव्हीवर. तुम्ही आता आधी कधी बघितला होता त्याच्या? एवढा नव्हता भारी बघितला. आता लय भारी बघितला. कोणी केलं? महिला काय म्हणतात? नेमकं कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. बघूया आपण नेमकं महिलाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं काय म्हणतात? तानाजीरावजी सावंत साहेब यांचा फोन आला होता. ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी. चला फायनलिस्ट शिलाई मशीन म्युझिक बॅकग्राऊंड होम मिनिस्टर ट्रॅक मोबाईल ट्रॅक कॅमेरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मनापासून आनंद व्यक्त करा. 4था नंबर. चला हे या बाजूला फोटो घेतो. चला 3रा नंबर. दोन नंबर यावेळी 2 नंबरला आहे टीव्ही. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस साडी वाटप झालं. 3 ठिकाणी साड्या. साडी घेत असताना कृपया गर्दी करू नका. प्रत्येकांना साड्या मिळणार आहेत. 3 विविध ठिकाणी आपण साड्या वाटप करतो आहोत, त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी करू नका. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फ्रीज आणि वहिनींचं नाव आहे परंडा. सांगळे वहिनींना परंड्याचे बक्षीस गेले. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद. शुभरात्री, शुभ संध्या, गुड नाईट, गॉड. बघा इथं खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी परांडा शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. क्रांतीनाना मळेगावकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर? आता कार्यक्रम पार पडलेला आहे. खूप छान वाटलं. तानाजीभाऊ सावंत यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. 5,000 महिलांनी मनमुराद आनंद घेतला आणि पुन्हा एकदा तानाजीभाऊ सावंतच या विधानसभेचे आमदार आहेत हे फिक्स झालं. काय संदेश द्याल तुम्ही आता? बस तानाजीभाऊंच्या पाठीशी राहत, धनंजय दादांच्या पाठीशी राहत. चांगली मंडळी आहे, जनसामान्याचं काम करणारे हे नेते आहेत. तर भाऊंना माझा सल्यूट आहे. एवढा छान जनसंवाद आहे मला दिला आणि नारी शक्ती एका जागेवरती उभा केली, त्याबद्दल धन्यवाद. बघा इथं क्रांतीनाना मळेगावकर यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली. कार्यक्रम पार पडला आणि इथं बक्षीससुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे. एकूण 11 बक्षीसं वाटप केले आणि त्या बक्षीस ज्यांना वाटप केलेत त्या महिलाची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. पाहूया आपण ज्या महिलांनी बक्षीस जिंकले त्या महिला काय म्हणतात बघूया. चला बघा इथं कार्यक्रम पार पडला. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला. क्रांतीनाना मळेगावकर यांनी महिलांसाठी खास कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं. डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इथं परांडा शहरात पार पडलेला आहे आता. आणि इथं या कार्यक्रमामध्ये महिलांना बक्षीस मिळालं आहे. महिलासुद्धा आहेत. ज्या महिलांना बक्षीस मिळालेलं आहे त्या महिला माझ्यासोबत आहेत. पहिलं बक्षीस आहे फ्रीज. त्याच्यानंतर इथं काय आहे? शिलाई मशीन आहे, वॉशिंग मशीन आहे. इकडे पिठाची चक्की आहे. इकडे टी व्ही पण आहे. दोघी जणीला बघायला. बघूया आता इथं पहिलं ज्यांना बक्षीस भेटलं त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतोय. काय नाव आहे आपलं? माझं नाव शोभा सूर्यकांत सांगळे. बरं, तुम्हाला फ्रीज बक्षीस भेटलंय? हां, फ्रीज बक्षीस मिळाले, पण ते अनपेक्षित. माझी खेळायची खूप इच्छा होती, पण मी शेवटी शेवटच्या राऊंडला आले आणि ते फुगे जेव्हा फुगवायला आम्हाला लावले का तेव्हा मी ते पहिल्यांदा तो फुगा फुगवला आणि पहिल्यांदाच एका हातानंच फुगवून एका हातानंच म्हणजे एका ह्याच्यातच फुगवण्यातच तो फोडला गेला आणि त्याच्यात माझा पहिला नंबर आला. काय वाटतं बरं? कार्यक्रम कोणी आयोजन केलं होतं? एकदम हे कसं? हे कार्यक्रम तानाजीराव सावंत यांनी आयोजन केलं होतं. मी आज माझा मुलगा लातूरला आहे शिकायला. मी आज लातूरला जाणार होते, पण माझी खूप इच्छा होती हा कार्यक्रम बघण्याची, होम मिनिस्टर. त्याच्यामुळे मी तिकडं जाण्याचं कॅन्सल करून मी हा कार्यक्रम बघण्यास आले आणि
माझ्या मुलाने मला खूप म्हणजे हे केलं की ये तू आई ये, पण मी म्हणलं मी आजचा हा कार्यक्रम पाहूनच येणार. पण हे फ्रीज माझ्या नशिबात होतं म्हणून मी पुढं सुद्धा गेले नाही आणि मला खूप छान वाटते हा फ्रीज फ्रीज. आहे का तुमच्या घरी? हो आहे ना. बरं. आता दुसरं फ्रीज. हा दुसरं फ्रीज आहे. अच्छा. काय करता तुम्ही? मी BA झालेले आहे पण गृहिणीच आहे. बरं. सासूबाई आहेत सोबत तुमच्या? माझ्या सासूबाई होय. हो सुनबाईला फ्रीज मिळाली आता. हो थंडगार पाणी प्यायचं आता उन्हाळ्यात. हो हां. थंडगार पाणी पिणार त्या बक्षीस मिळाल्यामुळं सगळ्यांचाच आभार मानते मी. कोणाचं? डॉक्टर तानाजीराव सावंत. काय म्हणले? डॉक्टर सावंत यांचं आभारी आहे मी. काय म्हणले? आणि खूप समाधान वाटतं. आम्हाला एक प्रोत्साहन मिळालं की आपल्यासाठी भगिनीसाठी त्यांनी काही नाही काही तळागाळातल्या भगिनीचं सुद्धा जाणून घेऊन आमची सुविधा चांगली केली. अच्छा. काय म्हणले तुम्ही? काही नाही, तानाजीराव सावंतनी हा कार्यक्रम खूप म्हणजे महिलांसाठी आयोजित केला, पण त्याचा महिलांनी खूप लाभ घेतला. खूप महिला आज हसल्या खेळल्या मौज मजा केली आणि त्याचा खूप आनंद दिवस म्हणजे घरचंही काहीच भान राहिलं नाही आज इथं आल्या येऊन. आणि ह्या सगळं घरचं विसरून गेलो. घरी फक्त येताना चहा पिऊन आले होते. आम्हाला वाटलं की 1-2 तासात हा कार्यक्रम पार पडेल, पण 5 वाजले तरी पण तो कार्यक्रम संपला नाही. पण तरी पण आम्हाला भूक पण लागली नाही. अच्छा. बघा 3 तासाचा कार्यक्रम होता आणि बक्षीस जिंकलेला ज्या महिलांनी बक्षीस जिंकले, दुसरं बक्षीस काय म्हणले? हे वॉशिंग मशीन. काय म्हणता? काय नाव आहे तुमचं? वॉशिंग मशीन तुम्हाला भेटले का? काय नाव आहे तुमचं? निकिता मिलिंद बनसोडे. बरं. काय सांगाल तुम्हाला? वाटलं होतं का हे बक्षीस मिळेल? नाही, विश्वास पण नव्हता. तरी सुद्धा मी पहिल्यांदा स्टेजवरती आल्याशी घाबरले होते, पण मनात आलं नव्हतं की बक्षीस मिळवून जाईल म्हणून. आणि आज इथे येऊन खूप आनंद भेटला. काय सांगाल? काय कार्यक्रम कोणी आयोजित केला होता? कार्यक्रम आयोजित तानाजीराव साहेब सावंत यांच्यामुळे आज आम्हाला हा दिवस बघायला भेटला. कपडे धुवायचं टेन्शन मी मिटलं आता. एवढंच बोलते. आणि बरं. काय सांगाल? काय भेटलं तुम्हाला? 5 नंबर तिकडे कपडे शिवायला. काय इकडे पुढे या. काय नाव आहे तुमचं? कुठले तुम्ही? माझं नाव अर्चना बालाजी गायकवाड आहे. मी परांड्यातलीच आहे. येतात का कपडे शिवायला आता? हा येते. बरं झालं की मग आता ती मशीन भेटली. हा काय सांगाल बरं? मी तर 10 वाजता आले, पण मला असं कधी वाटलंच नाही की मला अशी वस्तू भेटेल म्हणून. मी आज चहा पण घेतलेला नव्हता, जेवण सुद्धा नाही केलेलं. ते मला वाटलं नंबर लावा लागते काय की म्हणून मी आलते पुढे. मग आता माहिती आहे का घरच्याला मशीन भेटलेली शिलाई मशीन? हा फोन केलता ना. केलता का? काय म्हणले? येतो म्हणले. होय. मग काय वाटतं बरं इथं कार्यक्रम आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं? मला असं वाटलंही नव्हतं की मी स्टेजवर येईन. पहिल्यांदाच धाडीच केलं की का जी होईन ती होईन. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबाबद्दल काय सांगाल? त्यांनी म्हणजे त्यांचे मी खूप आभारी आहे. त्यांनी हा मोठा कार्यक्रम ठेवल्याबद्दल. होय. काय जिंकलं? पिठाची चक्की. पिठाची चक्की. दळणाचं टेन्शन मिटलं आता. काय नाव आहे तुमचं? माझं नाव वैष्णवी केतन मोहिते. साहेब सांगा. बोला की आता चक्की भेटली पिठाची. काय सांगा? मला खरंच वाटलं नव्हतं की मी एवढं जिंकून येईल म्हणून. माझ्या घरच्यांना माझा खूप अभिमान मिळाला. सावंत साहेबाबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांचं अभिनंदन करावं की त्यांनी आमच्यासाठी एवढं कार्यक्रम योजले. त्यांचे खरंच खूप खूप आभार. आणि लाडकी बहीण योजना आहे ना त्याचे बी त्यासाठी बी धन्यवाद. अच्छा. हो. हे रेडी भेटलाय. कुठं चालली घेऊन? काय नाव आहे तुझं? परांड्याला जायचंय. कोणाचं आहे? काय नाव आहे तुझं? आता हे काय याच्यामध्ये काय? टीव्ही. पहिला घरी आहे का टीव्ही? मग हे देते का मला? कुठं घ्यायचं? कोणाला दिलाय टीव्ही? पहिला टीव्ही जुना होता आणि आता मग दे की मला, मी घेऊन जातो का नको? मम्मीने जिंकला. कुठं मम्मी न जिंकला? हा बक्षीस मारलं. कोणाला मारलं? बा ती बाटली मारली का तिथं? मम्मीने जिंकले होय. बघा लहान मुलगी आहे पण किती हुशार आहे. आई सोबत होती. काय
चाललं की मम्मी तू काहीतरी भाग घे आपल्याला पण गिफ्ट मिळालं पाहिजे. कारण मी अगोदरच्या पण ह्याच्यात एक गिफ्ट मला मिळालं होतं, त्यामुळे तिची इच्छा होती की आपण कार्यक्रम याच्या अगोदर याच्या म्हणजे महिलांचाच कार्यक्रम होता हळदी कुंकवाचा, त्यात पण मला तुमचं बक्षीस. काय नाव आहे तुमचं? मनीषा अमोल क्षीरसागर बरं. परंडा. बरं, काय करता आपण? मी गृहिणीच आहे बरं. आणि त्याच्यामुळे तिला वाटत होती मम्मीने पार्टिसिपेट करायला पाहिजे. तुम्हाला वाटत होतं का टीव्ही जिंकू शकता? नाही मी तर येणारही नव्हते. मुलगी तर म्हणते मोठा टीव्ही आहे जुना म्हणून घरी, खरं आहे का ती सांगते ती? आहे टीव्ही पण काय म्हणले, मोठा विकून टाकला का तुम्ही? अरे बापरे. नाही घरचा टीव्ही घेण्यानं हा मिळले ना वेगळाच आनंद असतोय. हा स्वतःच्या ह्याच्यावर आल्यासारखं काय सांगाल आहे. सावंत साहेबाबद्दल, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. एवढं नियोजन केले ना, तेवढं आतापर्यंत कुठंच मी बघितलंही नाही. आणि एवढं छान व्यवस्था आल्यापासून नाश्त्याची ह्याची सोय होती, त्याच्यामुळे महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रासही झाला नाही. त्याच्यामुळं खूप छान वाटलं. असाच यापुढे कार्यक्रम ठेवला तरी अजून महिला सहभाग घेतील आणि अशी बक्षीसही जिंकतील आणि त्यांना आमचा सपोर्ट पण आहे. अच्छा, बघा इथं महिलांनी ज्या बक्षीस जिंकले त्या महिलाच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवल्यात. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी कार्यक्रम घेतला खास महिलांसाठी. होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम इथं परंडा शहरात पार पडला आणि महिलांना बक्षीससुद्धा वाटप करण्यात आले. कार्यक्रम पार पडल्यानंतर महिलांनी ज्या बक्षीस जिंकलेले आहेत त्या महिलाच्या सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ज्या महिला येणार होत्या त्या आल्या होत्या कार्यक्रमाला येताना, त्या महिलाची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कार्यक्रमामध्ये नेमकं कार्यक्रमात जे सहभाग घेतले होते त्या महिलांनी बक्षीस जिंकले त्यांच्या पण प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. इथं साडी वाटप केलं, त्या साडी घेऊन बाहेर ज्या महिला आल्या होत्या मी तुम्हाला त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आणि क्रांतीनाना इथं जे कार्यक्रम होता क्रांतीनाना मळेगावकर होम मिनिस्टर फेम खेळ पैठणीचा, त्यांनी अतिशय कार्यक्रम हा परंडा शहरामध्ये सुंदर केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमालासुद्धा महिलांनी खच्च इथं भरलेलं होतं. हा जो हॉल होता तो हॉल खच्च भरलेला होता. मी तुम्हाला सर्व कार्यक्रमात आलेल्या ज्या महिला आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत. मी हुकमत मुलानी, परंडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.